शेतीऐवजी थेट ओढ्यात सीईटीपीचं पाणी, संयुक्त पाहणी धक्कादायक प्रकार उघड. पोलखोल होताच कामगारांकडून दादागिरी, पाहणी बंद पाडण्याचा प्रयत्न. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, आंदोलक आणि प्रोसेस उद्योग प्रतिनिधी यांच्या संयुक्त पथकानं सीईटीपी पाण्याची विल्हेवाट लावण्यात येत असलेल्या क्षेत्रांची पाहणी केली. या पाहणीत सीईटीपीचं पाणी शेतीऐवजी थेट पाईपलाईनद्वारे ओढ्यात सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. संयुक्त पथकानं दिवसभरात सुमारे 90 एकर क्षेत्राची पाहणी केली. यावेळी बहुसंख्य क्षेत्रात आजपर्यंत सीईटीपीचं पाणी सोडण्यात आलेलं नसल्याचं निदर्शनास आलं. पाहणी केलेल्या क्षेत्रापैकी केवळ सुमारे 25 एकर क्षेत्रातच या पाण्याचा वापर होत असल्याचं आढळून आलं. उर्वरित क्षेत्र रिकाम असून तिथं पाणी दिल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं. पाहणी दरम्यान सीईटीपीचं पाणी थेट ओढ्यात सोडलं जात असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून घेतला. या प्रकारामुळे प्रोसेस उद्योग चालकांची पोलखोल झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान पंचनामा सुरू असताना काही प्रोसेस उद्योग मालकांनी कामगारांना घटनास्थळी बोलावून पाहणी प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला. कामगारांकडून दादागिरी करून पाहणी बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. राहिलेल्या क्षेत्राची पाहणी बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सादर केला जाणार आहे. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी ही माहिती देत पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणात सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा दिला. त्यांनी संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.